तुम्हालाही स्वामी यात्रा करायची असेल तर ही रील नक्की सेव्ह करा. महाराणा टूर्स अँड ट्रॅव्हल्स घेऊन आले आहेत फक्त आणि फक्त 650मध्ये. यामध्ये अष्टविनायक येथील मड येथील श्री वरदविनायक मंदिर, या मंदिरामध्ये दर्शन घेऊन पुढे आम्ही पळसदरी येथील स्वामी समर्थ मठ या ठिकाणी गेलो. त्याला प्रति अक्कलकोटीचे म्हणतात. या ठिकाणी स्वामी समर्थ महाराज 22 दिवस वास्तव्याला होते. खरंच येथे आल्यावरती मन अगदी प्रसन्न झाले. शेवटी स्वामींचीच इच्छा होती. त्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. खोपोली येथील परमपूज्य गंगगिरी महाराजांच्या आश्रमात. हे मठ निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे खूपच सुरेख आहे. या ठिकाणी भाविकांची अलोट गर्दी असते, कारण हे भक्तगणांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी दर्शन घेऊन पुढे आम्ही लोणावळा येथील नारायणधाम या ठिकाणी निघालो. या ठिकाणी आम्ही दर्शन केले तर या ठिकाणी संगीतमय कार्यक्रम चालू होता. यावर महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवला होता. पुढे आम्ही आमच्या शेवटच्या म्हणजे स्वामी भवन येथे गेलो. जर ही स्वामी यात्रा तुम्हाला करायची असेल तर आजच ही रील सेव्ह करा आणि महाराणा टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांना भेट द्या. धन्यवाद.